आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारत सरकारने कोणत्या कंपनीला मिनी रत्न दर्जा दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला. प्रश्न 2, जागतिक ग्रामीण महिला दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 15 ऑक्टोबरला. प्रश्न 3, कोणत्या राज्य सरकारने गोमती पुनरुज्जीवन अभियान सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्याने. प्रश्न 4 पाहूया. LIMBS लाईव्ह केसेस डॅशबोर्ड कोणी लॉन्च केला? तर त्याचं उत्तर आहे अर्जुन रामा मेघवाल यांनी. प्रश्न 5, जागतिक अन्न दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 ऑक्टोबरला. प्रश्न 6, कोणत्या देशाच्या पंतप्रधान हरिनी अमर सूर्या यांनी भारताला भेट दिली? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी. प्रश्न 7 पाहूया. एअरटेलने भारतात क्लाउड सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणासोबत एक सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे IBMने. प्रश्न 8, सप्टेंबर 2025 साठी महिलांसाठी ICC प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे श्रुती मंदाना यांनी. प्रश्न 9 पाहूया. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 2025च्या जागतिक भूक निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 102 वा क्रमांक. प्रश्न 10 पाहूया. प्रकाशित झालेले US विरुद्ध राज हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर राज बोथरा यांचे. प्रश्न 11, रेडी रिलेव्हंट अँड रिसर्जंट शेपिंग अ फ्युचर रेडी फोर्स हे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे राजनाथ सिंग यांनी. प्रश्न 12, अलीकडे चर्चेत आलेली जुकोवू व्हॅली कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्यामध्ये. प्रश्न 13 पाहूया. 130वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा राजमाता जिजाबाई करंडक कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्याने. प्रश्न 14, हत्तीच्या पहिल्या अनुवांशिक गणनेनुसार भारतात किती वन्य हत्ती आहेत? तर त्याचं उत्तर आहे 22,446 हत्ती. प्रश्न 15, CGM 137च्या दूषिततेचा सामना करण्यासाठी भारताने कोणत्या देशाला प्रशियन ब्लू कॅप्सूल भेट म्हणून दिले? तर त्याचं उत्तर आहे इंडोनेशियाला. प्रश्न 16 पाहूया. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा NHRC 32वा स्थापना दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 12 ऑक्टोबरला. प्रश्न 17, कोणी विकसित केलेल्या मिलिटरी कॉम्बॅक्ट पॅराशूट सिस्टीम MCPS ची चाचणी घेतली? तर त्याचं उत्तर आहे DRDOने. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.